गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्ही कालचा मिनी व्लॉग बघितला असेल, तर तुम्हाला कळेल, की मी काल मुंबईवरून गावी यायला निघाली होती आणि मी गावी का चालले ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर आज सकाळी मी बेळगाव स्टेशनला पोहोचली. तर इथून माझं गाव अंदाजे 25 किलोमीटर लांब आहे. तर त्यासाठी मी ऑटो केली. ऑटोने थोडं गावच्या अलीकडे सोडलं आणि मग तिथून माझ्या पप्पांनी मला पिकअप केलं. मुंबईमध्ये जरी गरमी असली तरी गावी मस्त थंडी होती आणि बाईकवर बसून मस्त आजूबाजूची शेती बघत, थंडगार हवा खात मी फायनली माझ्या गावी पोहोचली. काय भारी वाटत होतं. मी नेहमी गावी येते, पण दरवेळी गावी पोहोचली, आमचं घर बघितलं, मम्मी-पप्पांना भेटलं, की खूप भारी वाटतं. इथेच कायमचा मुक्काम करावासा वाटतो. असो तर मम्मीने दारात रांगोळी काढलेली ती बघितली आणि तिला जाऊन घट्ट मिठी मारली. जोधपूरवरून त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेतलं होतं ते त्यांना दिलं आणि मस्त गावचा मलईदार चहा एन्जॉय केला. आणि खरं सांगू का, या आमच्या कोंबड्यांना पण मी खूप मिस केलं. इथे आमची आई बसलेली, तिला जाऊन पण मी भेटली आणि हे बघा आमच्या कोंबडीनं अंडं दिलेलं आहे. मस्त मम्मीने गरमागरम चपात्या आणि वरण केलं जेवणासाठी आणि खरंच मी मम्मीच्या हातचं जेवण खूप मिस करते. गावी आले की मस्त आयतं खायला मिळतं एकदम टेस्टी. हंड्यामध्ये गरमागरम पाणी तापवलेलं त्याने अंघोळ करून घेतली आणि हे आहेत माझी मावशी आणि हे आहेत माझे बाबा. ऑफिसच्या कामाला सुरुवात केली आणि नंतर सगळ्यांसोबत गप्पा मारत मस्त जेवून घेतलं. इथे मावशीने गरमागरम कांदा भजी आणली होती येताना, ती पण खाल्ली. मावशीने गावातल्या काही बायकांसाठी वुमन हेल्थ रिगार्डिंग काही सेशन ठेवले होते. सगळ्यांना मस्त थंडगार लिंबू सरबत आणि फरसाण स्नॅक्ससाठी अरेंज केला आणि हे आहेत माझे दादा-वहिनी आणि हा आहे माझा भाचा जो खूपच रडत होता. पप्पांनी मस्त झाडाचे तोडून पेरू आणले होते आणि गावी किती थंडी असली तर दिवसभर स्पेशली भर दुपारी खूपच कडक ऊन पडतं. गावी आली की माहीत नाही पण मला खूपच भूक लागते आणि गावी जेवण पण एकदम टेस्टी लागते. मी मगाशी चपाती खाल्ली आणि आता परत भूक लागली म्हणून वरण-भात खाल्ला. संध्याकाळी मस्त गरमागरम चहा एन्जॉय केला आणि ज्या कारणासाठी मी गावी आले ते म्हणजे आमचा गावचा सप्ताह आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे संध्याकाळी तयार होऊन देवळाकडे गेलो. कारण 3 दिवस भजन, हरिपाठ अजून खूप काही कार्यक्रम देवळाजवळ असतात. आमच्या गावचं देऊळ मस्त एका तलावाच्या शेजारी आहे, त्यामुळे ते अजूनच सुंदर दिसतं. मंदिरात जाऊन आमच्या सिद्धेश्वर देवाचं दर्शन घेतले. मंदिराची सजावट एकदम सुंदर केलेली. देवाला वाहिलेल्या नारळांचे तोरण इथे केलेले होते आणि बाजूला लहान मुलांना जोकायचा कार्यक्रम देखील सुरू होता. किती सुंदर वातावरण आहे ना आज आणि आमच्या देवळाच्या बाजूचा परिसर बघा किती छान आहे आणि हे तळ्यातले मासे पण बघा आणि ही आहे माझी अनिता ताई. सगळ्यांनी थोडं फोटोशूट करून घेतलं आणि मी पण ताईकडून थोडं व्हिडिओ शूट करून घेतला आणि इथे हरिपाठाचा कार्यक्रम चालू होता. तो पण मस्त एन्जॉय केला आणि हे बघा पूर्ण गाव आलं होतं हरिपाठ बघण्यासाठी. एकदम मस्त वातावरण असतं ना गावच्या सणांच्या आणि कार्यक्रमांच्या दिवशी. एकदम हॅपनिंग. आणि मग सनसेट एन्जॉय करत मी आणि अनिताताई घरी निघालो. कारण मम्मी आणि मावशी सगळे कार्यक्रम बघून लेट घरी येणार होते. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.